नमस्कार मित्रांनो. हा पेपर आहे जुलै 24चा. CTETची सध्या आपण प्रिपरेशन करत आहोत. त्यामुळे हा पेपर आहे जुलै 2024चा. ओके. तर आता बघा, हा पेपर भाषा 2, ज्यांनी भाषा 2 निवडलेली आहे मराठी, त्यांच्यासाठी हा पेपर होता. ओके. तर त्याची आपण आधी प्रॅक्टिस करूयात. बघा, हा असा उतारा येतो. ओके. हा पूर्ण पॅराग्राफ आपल्याला रीड करावा लागतो तो एकदा. आणि त्या अगोदर मी तुम्हाला म्हटलेली आहे की क्वेश्चन्स आधी रीड करा, म्हणजे आपल्याला पूर्ण पॅराग्राफ, आता एवढा मोठा पॅराग्राफ असतो, तेवढा वाचायला एवढा टाइम नसतो. त्यामुळे जेवढे होतात तेवढे क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जसं की मराठी ग्रामरचे जे क्वेश्चनचे आन्सर्स असतात ते आपल्याला न उतारा वाचताही आन्सर्स टिक करता येतात. आणि जे आपण प्रश्न उतार्यावरती आहेत त्याचे कीवर्ड्स लक्षात घेऊन आपण ते शोधू शकतो. ओके. तर बघा, बघा, हा आधी क्वेश्चन्स वाचा. क्वेश्चन वाचल्यानंतर एकदा हा उतारा व्यवस्थित रीड करा. ओके. रीड केल्यानंतर बघा, तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर्स बरोबर येतात. आता हे मी क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला सांगत आहे अगोदर. तुम्ही करताना अगोदर क्वेश्चन्स वाचा, नंतर उतारा वाचा, एकदाच वाचा, लक्ष देऊन वाचा, डबल वाचायला टाइम नसतो. आणि मग त्याच्यानंतर आन्सर्स वाचा. ओके. हे बघा, क्वेश्चनचे आन्सर्स शोधा. ओके. बघा, लक्ष्मीची पूजा यातील लक्ष्मी हे काय आहे? आता हे ग्रामरवर आधारित क्वेश्चन आहे. लक्ष्मीची पूजा यातील लक्ष्मी हे काय आहे? लक्ष्मी हे विशेष नाम आहे. ओके. बघा, दिवाळी सण मोठा यातील मोठा हे काय आहे? तर कर्म, क्रियापद, करता. तर हे आहे विशेषण. ओके. आता हे पण आपल्याला आन्सर झालं बघा, उतारा वाचता. प्रस्तुत उतार्या शेतीची वस्तू म्हणून कोणता शब्द आलेला आहे? या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला बघा याच्यातच शोधावं लागतं. ओके. उतार्यातच शोधावं लागतं, तेव्हा ते आन्सर येणार तुम्हाला. हे बघा मित्रांनो, इथे काय विचारलेलं आहे? शेतीची वस्तू विचारले. शेतीची वस्तू कोणती आहे? गाई, माणिक आहे का? नाही. नंदी आहे की शेतीची वस्तू? औत म्हणजे काय? जे नांगरतात ना, ते ज्याला बैल बांधतात त्याला औत म्हणतात. तर औत हा कीवर्ड आहे. तर तुम्ही याच्यात शोधू शकता शेतीची वस्तू कोणती आहे. तर हे बघा, औताला दिले आहेत. औत म्हणजे काय? हे बघा, हे शेतीच्या वस्तूबद्दल हे औत आलेलं आहे, म्हणून आन्सर आहे हे औत. स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव कोणती असते? तर काय आहे मर्मबंधातील ठेव? माहेरची असते. हे बघा, माहेर वाशिन आहे ती, म्हणून याचं उत्तर आहे माहेर. ओके. उतार्यातील लोकगीतेतून भाऊरायाचे आगमन कसे होते? तर भाऊरायाचे आगमन होते रांगोळी मोडून. ओके. नंतर बघा, स्त्रियांच्या ओवी गीतातून पुढीलपैकी काय आढळत नाही? तर बघा, आपण हे उतारा न वाचताही आन्सर शोधू शकतो. स्त्रियांच्या ओवी गीतातून पुढीलपैकी काय आढळत नाही? स्त्रीच्या मनाचे सुख दुःख आढळते ओवीच्या गीतातून. स्त्रियांची मानसिकता आढळते. सणवार आढळतात. संस्कृतीचा विरोध आढळतो का? नाही. म्हणून इथं आढळत नाही विचारले, तर आन्सर आहे सेकंड नंबरचा, संस्कृतीचा विरोध. बघा नंतरचा प्रश्न. दिवाळींना दीनबाई खेतींना पसारा यातील खेतींना पसारा यातून काय सूचित केले आहे? तर बघा, काय सूचित केले आहे? तर याचं आहे घरात धनधान्य आलेले आहे, हे सूचित केलेलं आहे. बघा, लेखिकेच्या मते सासूरवाशिनीला माहेरकडून कशाची अधिक अपेक्षा असते? तर या उतारा वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की कशाची अपेक्षा असते सासूरवाशिनीला? तर पशुधनाची, म्हणून इथं उत्तर आहे पशुधन. ओके. हे बघा मित्रांनो, त्याचप्रमाणे जसं मी या पॅराग्राफमध्ये सांगितलं तसंच तुम्हाला सांगते, या उतार्यामध्ये पण तुम्हाला हा उतारा पूर्ण वाचून घ्यायचा आहे. ओके. एकदा वाचायचं आहे, पण त्यापूर्वी आधी क्वेश्चन्स वाचून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कीवर्ड्स लक्षात येतात उतार्यातले. तर मी इथे तुम्हाला आन्सर्स सांगत आहे उतार्याचे, ते तुम्ही बघा. आपल्या टेलिग्राम चॅनेलवर या पेपरची पूर्ण PDF मी सेंड करेल, ते तुम्ही एकदा चेक करा. बघा, पौष महिन्याला संक्रमणाचा महिना म्हणण्याचे कारण काय आहे? की दिवस मोठा होतो त्या महिन्यात. ओके. तर बघा, पृथ्वी
आळसत आळसत सूर्य सन्मुख होत असते. यातील अधोरेखित क्रियापद कोणते? बघा ग्रामरचा उपयोग होतो इथे, विचारलेला आहे प्रश्न. होत असते अधोरेखित हा आहे, तर याचं उत्तर काय आहे? तर संयुक्त क्रियापद आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पृथ्वी, आकाश आणि सूर्य यांच्या प्रेमकथेचे रूपक लेखिकेला कशामुळे उलगडले? कशामुळे उलगडले? तर आदिवासांची कथा याच्यामुळे उलगडले. पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात. यातील अनुनय हा शब्दाचा समानार्थ कोणता? तर याचा समानार्थ आहे प्रियाराधन. ओके. नंतरचं बघा, आकाश धरणीला धुक्याच्या मिशाने कवटाळीत असते. यातील अधोरेखित काय आहे? तर आकाश धरणीला हे काय आहे? विशेष नाम आहे. दहीवर या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? तर याचा अर्थ आहे दव. नेक्स्ट आहे भारताचे हे बघा, हे इथपर्यंत होते आपले उतार्यावरचे क्वेश्चन्स. कधी उतारा येतो तर कधी कविता येते. तर बघा आता इथपर्यंत होते आपले उतार्यावरचे क्वेश्चन्स. आता इथून पुढे आहेत आपले भाषा विषयाचे प्रश्न. ओके. बघा, भारताचे शिक्षणात भाषा धोरण त्रिभाषा सूत्र पुढीलपैकी कशाला उत्तेजन देते? तर कशाला उत्तेजन देते? तर हे आहे मातृभाषा आधारित बहुभाषिकत्वाला प्रोत्साहन देते, उत्तेजन देते. बघा, प्राणी हा मुख्य पात्र असलेली आणि सुगमनपणे नीती शिकवण देणारी कथा म्हणजे काय? तर ती बोधकथा असते. ओके. म्हणजे प्राणी हा प्रमुख पात्र असलेली आणि सुगमपणे मांडलेली कथा म्हणजे कोणती? बोधकथा असते. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? तर आपल्याला बघायचे, डिस्लेक्सिया ही वाचन अक्षमता आहे. बरोबर आहे, डिस्लेक्सिया ही वाचन अक्षमताच आहे. डिस्ग्राफिया ही लेखन अक्षमता आहे. इथं चुकीचं दिलेलं आहे, म्हणून हे ए आणि बी हे आन्सर आहे बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, शासकीय शाळेची शिक्षिका रीटा दृश्य साधने आणि भाषा खेळांचा वापर इयत्ता 7वीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करते. रीटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते? तर याचं उत्तर आहे प्रेरणा आणि आवड सिद्धांत. बघा, अधोगामी प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता? अधोगामी म्हणजे टॉप टू डाऊन. ओके. बघा, ऑप्शन्स वाचवा अगोदर. ऐकणारे जगाच्या बाबतीतल्या ज्ञानाचा वापर करतात. ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजणे गरजेचे आहे. ऐकणारे त्याच्या पार्श्वभूमीवर ज्ञानावर अवलंबून असतात. ऐकणारे उद्दिष्ट अर्थाचा अनुमान लावतात. तर काय आहे इथं? अधोगामी पद्धत म्हणजे टॉप टू डाऊन. आपल्याला अगोदर ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजावणे गरजेचे असते. म्हणजे जो शिकवत आहे त्याला व्याख्यान पद्धती म्हणतात त्याला सहसा. जो शिकवत आहे त्याला एक एक शब्द समजावून सांगणं गरजेचं असतं आणि समजणे गरजेचे असते. म्हणजे पहिला अवघड देणार आणि मग नंतर सोप्या गोष्टीकडे, अवघडाकडून सोप्याकडे जाणे, त्याला अधोगामी म्हणतात. ओके. तर इथं काय विचारलेलं? प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय. इथं संबंधित नसलेला पर्याय विचारले, म्हणून ऐकणाऱ्यांना प्रत्येक शब्द समजावणे गरजेचे असते. म्हणजे हे काय आहे? डाऊन टू टॉप म्हणजे अवगामी पद्धती आहे. आणि ऐकणाऱ्या ह्या सगळ्या ज्या आहेत का, ह्या 3 ह्या अधोगामी पद्धती आहेत. बघा, संस्कारक्षम मूल्यमापन फॉर्मेटिव्ह असेसमेंट या बाबतीत कोणते तंत्र आदर्श नाही विचारले. ओके. तर फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये कागद पेन्सिलची चाचणी हे आदर्श तंत्र नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्यापन पद्धतीत केलेले मूल्यमापन म्हणजे डॅश. कोणते मूल्यमापन असते? तर शिक्षणासाठी मूल्यमापन असते ते.
नेक्स्ट बघा, विद्यार्थ्याला भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे. चुका होणे हे त्याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे. या मान्यतेचा पुरस्कार कोण करते? कोण करते म्हणजे मुलं जेव्हा भाषेच्या संपर्कात येतात ते चुका करतात. बोलण्यातून त्यांची शब्दरचना ही चुकीची होते याचा अर्थ काय होतो की ते चुकीतून शिकतात. ओके, तर त्यामुळे त्याचं काय होतं, त्याला काय म्हणतात, कोणता पुरस्कार करते? बोधात्मकवादीचा पुरस्कार करते, कॉग्निव्हिसिट. ओके, नंतर बघा, भाषा शिक्षणात सृजनशीलता म्हणजे काय असते? तर वर्गातील मुक्त नियत कार्य ज्यात विविध अर्थ लावण्याचे आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असते. मुलाला वर्गात मुक्तपणे प्रश्न विचारण्याचा आणि उत्तर देण्याचे स्वातंत्र्य असते. त्याला म्हणायचे भाषा शिक्षणात सृजनशीलता. ओके, याचं उत्तर आहे 3 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणते माध्यम समकालिक आणि असमकालिक ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते? कोणते माध्यम उपलब्ध करून देते? पॅडलेट करून देते. नंतरचा क्वेश्चन आहे भाषा शिक्षणात चुका या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं. चुका भाषा शिक्षण प्रक्रियेत अडथळा आणतात. नाही, आपण वर बघितलंय की म्हणजे शिकताना चुका होतात. त्या चुका होणे म्हणजे अध्ययन चांगलं होत आहे हे त्याचं एक प्रमाण असतं. म्हणून चुका करतच शिकत असतात. म्हणून हा अडथळा आणतात म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे, योग्य नाही हे विधान. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक आरोग्य म्हणजेच संपत्ती यावरील ध्वनिफीत लावतात. यानंतर ते मुलांना पत्रके वाटतात व त्यातील दिलेल्या पर्यायापैकी अचूक उत्तर देण्यास सांगतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करायचे आहे? आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे, आरोग्य आणि संपत्ती यावर धडा पाठ करणे नाही, आरोग्यावर पाठ करणे नाही आणि विद्यार्थ्यांनी नियत कार्यात गुंतवून ठेवणे नाही. त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं, आशयाचे विश्लेषण करण्यास ऐकणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आंतरराष्ट्रीय मातृदिन कधी साजरा केला जातो? तर हे तुम्हाला माहितीच पाहिजे, 21 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तुम्ही तुमचा सहकारी जो तुमचा मित्र आहे त्याला ईमेल लिहिता. या प्रकारचा ईमेल म्हणजे काय? अनौपचारिक पत्र म्हणतात त्याला. दैनंदिन वस्तूंचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाचे शिक्षण साधन असतं ते. दैनंदिन जीवनात वस्तूचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे शिक्षण साधन. ओके मित्रांनो, हा होता मराठी भाषेचा पेपर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि नवीन अपडेटसाठी नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा. थँक्यू.